नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्ड हिस्ट्री यामधील 5th नंबरचा जो लेसन आहे सोशियल अँड रिलिजियस रिफॉर्म्स या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, रिराईट द स्टेटमेंट्स बाय चूजिंग द ॲप्रोप्राईट ऑप्शन्स. तर या ठिकाणी तुम्हाला इन ब्रॅकेट्समध्ये ऑप्शन दिलेले आहे, चॉईस करून तुम्हाला राईट करायचे. तर बघा या ठिकाणी फर्स्ट फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे, डॅश डॅश एस्टॅब्लिश द रामकृष्ण मिशन. तर रामकृष्ण मिशन ही जी संस्था आहे ती स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेली आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, द अँग्लो मुहम्मद ओरिएंटल कॉलेज वॉज एस्टॅब्लिश बाय डॅश डॅश. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती सर सय्यद अहमद खान ही राईट करायची. तर बघा, अँग्लो मुहम्मदन ओरिएंटल कॉलेज वॉज एस्टॅब्लिश बाय सर सय्यद अहमद खान. तर सर सय्यद अहमद खान ही फिल इन द ब्लँक्स राईट करायची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, द डिप्रेस्ड क्लासेस मिशन वॉज फाउंडेड बाय डॅश डॅश. तर फिल इन द ब्लँक्स आहे या ठिकाणी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, थ्रू द इफोर्ट्स ऑफ डॅश डॅश फर्स्ट वुमेन्स युनिव्हर्सिटी वॉज सेट अप इन द 20th सेंचुरी. तर बघा, 20th सेंचुरीमध्ये महर्षी धोंडो कर्वे यांनी फर्स्ट वुमेन्स युनिव्हर्सिटी स्थापन केली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश एस्टॅब्लिश्ड द मुहम्मदन लिटररी सोसायटी इन बेंगाल. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स राईट करायची आहे ती आहे अब्दुल लतीफ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नेम द फॉलोइंग. तर या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे, ही फाउंडेड हिंदू कॉलेज ॲट कोलकाता. तर राजा राममोहन रॉय. फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ प्रार्थना समाज डॉक्टर आत्मारंग पांडुरंग तरखडकर. तर बघा, प्रार्थना समाजाचे फर्स्ट प्रेसिडेंट जे होते ते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर होते. त्यानंतर थर्ड नंबर आहे, गो बॅक टू वेदाज वॉज द स्लोगन ऑफ. तर गो बॅक टू वेदाज हे जे स्लोगन आहे ते आर्य समाजाचं आहे. ही रिप्रेझेंटेड हिंदुझम्स ॲट द पार्लमेंट ऑफ रिलिजियन्स ॲट शिकागो इन 1893. तर स्वामी विवेकानंद. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रॉंग राईट पियर जी आहे ती आयडेंटिफाय करायची. तर बघा, या ठिकाणी रॉंग पियर आयडेंटिफाय करून दिलेली आहे, डॉक्टर केशव बलिराम हेगडेवार फाउंडेड हिंदू महासभा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रिराईट स्टेटमेंट बाय चूजिंग ॲप्रोप्राईट ऑप्शन्स. तर या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे, राजा राममोहन रॉय हेल्प गव्हर्नर जनरल डॅश डॅश टू पास द सती प्रोहिबिशन ॲक्ट. तर लॉर्ड बेंटिंक यांनी सती प्रोहिबिशन ॲक्ट म्हणजे सती प्रथा हा जो कायदा होता तो पास केला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गोपाळ गणेश आगरकर गिव्ह हिज स्टंच ओपिनियन अबाउट चाइल्ड मॅरेज लॉ ऑफ कॉन्सेंट इन हिज न्यूजपेपर. तर या ठिकाणी जे न्यूजपेपर आहे ते आहे सुधाकर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश स्टार्टेड अ नर्सिंग कोर्स फॉर वुमेन थ्रू सेवा सदन इन्स्टिट्यूशन्स. तर बघा, सेवा सदन इन्स्टिट्यूट जे होतं त्याच्यामार्फत नर्सिंग कोर्स रमाबाई रानाडे यांनी स्टार्ट केला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तर डॅश डॅश कंटिन्यूड ट्रेडिशन ऑफ रिफॉर्मेशन्स इन सिख रिलिजन्स. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती आहे अकालिद मुवमेंट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकहितवादी ॲडव्होकेटेड जनरल इक्वॅलिटी थ्रू हिज रायटिंग इन डॅश डॅश. तर शतपत्रे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कम्प्लीट द कॉन्सेप्ट ऑफ मॅप. तर प्रिन्सिपल ऑफ ब्राह्मो समाज. तर ब्राह्मो समाजाचे जे प्रिन्सिपल आहे ते या ठिकाणी कम्प्लीट करून दिलेले आहे. मोनोथिझम, कास्ट अँड क्लास इक्वॅलिटी, प्रोटेस्ट अगेन्स्ट रिच्युअल्स,
फॉलोइंग द वेज ऑफ प्रेयर्स. नेक्स्ट प्रश्न आहे टाईमलाईनचा. तर टाईमलाईन या ठिकाणी कंप्लीट करून दिलेली आहे, तर ती ॲज इट इज तुम्ही बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन सेंटेन्स इच. तर वन सेंटेन्समधले क्वेश्चन दिलेला आहे. व्हॉट मेसेज वॉज गिव्हन बाय द स्वामी विवेकानंद टू द इंडियन यूथ. तर इंडियन यूथसाठी स्वामी विवेकानंदांनी कोणता मेसेज दिला. तर हेच जे आन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राईट अबाउट द वर्क ऑफ सिख सभा. तर सिख सभेचं वर्क या ठिकाणी राईट करून दिलं आहे. तर बघा ॲज इट इज ते बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट वॉज द मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज लेटर नाउन ॲज. तर हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट वेअर द प्रिन्सिपल ऑफ प्रार्थना समाज. तर प्रार्थना समाजाचे जे प्रिन्सिपल आहेत ते या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत. तर बघा द अपोजिशन्स टू आयडियल वर्कशिप्स मोनोथिझम्स अँड ऑपोजिशन्स टू रिच्युअल्स वेअर द प्रिन्सिपल्स ऑफ द प्रार्थना समाज. तर प्रार्थना समाजाचे जे प्रिन्सिपल आहेत ते या ठिकाणी राईट करून दिले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट शॉर्ट नोट्स. तर शॉर्ट नोट्स या ठिकाणी फर्स्ट शॉर्ट नोट्स तुम्हाला राईट करायचे आहे रामकृष्ण मिशन. तर ती पण या ठिकाणी राईट करून दिली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रिफॉर्म्स फॉर वुमेन बाय सावित्रीबाई फुले. तर त्यावर नोट्स राईट करायची आहे. तर ती सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. त्यानंतर प्रार्थना समाज काय आहे, वर्क काय आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे राईट अबाउट द कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ द महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदेचं योगदान या ठिकाणी राईट करायचं आहे. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे वॉज अ मेंबर ऑफ प्रार्थना समाज, contributed in a reforming society. He started the depressed classes mission. He tried to solve the problems society through this mission. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राईट अबाउट द इफोर्ट्स टेकन टू युनाइट हिंदू सोसायटी. तर या ठिकाणी तुम्हाला जे आन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेले आहे. तर ॲज इट इज ते बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गिव अ ब्रीफ अकाउंट ऑफ द वर्क ऑफ द वुमेन सोशल रिफॉर्म्स फॉर द इमेन्सिपेशन्स ऑफ वुमेन. तर हा जो प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते सुद्धा या ठिकाणी राईट करून दिले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्टेट द आउटकम ऑफ वुमेन्स रिफॉर्म मुवमेंट. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर दिला आहे बघा. द वुमेन्स रिफॉर्म मुवमेंट रिझल्ट इन पुटिंग ऑन द एंड टू मेनी अनजस्ट प्रॅक्टिस इन द सोसायटी. द voiced their problems and made efforts to find solution to them. And then next question. Next 5th नंबरचा क्वेश्चन आहे what changes came about in the field of science, arts and literature during the Indian Renaissance. तर या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते राईट करून दिलेलं आहे. ॲज इट इज ते बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट. तर हा सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तो सुद्धा तुम्ही ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले कंडक्टेड अ स्ट्राईक ऑफ बार्बर्स. तर बघा महात्मा फुलेंनी जे स्ट्राईक केलं होतं बार्बर्स विरोधामध्ये त्यावर ही नोट्स किंवा डिटेल्स राईट करून दिलेले आहे. तर बघा देअर वॉज अ कस्टम ऑफ केशोपन दॅट इज शेविंग हेड ऑफ द विडोज इन इंडिया. इन ऑर्डर टू ऑपोज दिस अनजस्ट कस्टम्स महात्मा फुले कंडक्टेड अ स्ट्राईक ऑफ बार्बर. तर बघा जे महात्मा फुलेंनी जे विडो असायच्या त्यांची जी केशोपन प्रथा पूर्वी होती. केशोपन म्हणजेच हजबंड एक्सपायर झाल्याच्या नंतर जे
केस काढून त्यांना विचित्र केलं जायचं, त्यासाठी हा बार्बरचा मोर्चा किंवा स्ट्राईक महात्मा फुलेंनी केलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ॲन्सर द डिटेल्स, राईट ब्रीफली अबाउट द इंडियन रेनेसन्स. तर या ठिकाणी ह्या प्रश्नाचं ॲन्सर या ठिकाणी दिलं आहे. ॲज इट इज तुम्ही बघून राईट करून घेऊ शकता. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, गिव्ह अ ब्रीफ अकाउंट ऑफ द वर्क ऑफ सोशल रिफॉर्म्स फॉर द बिटरमेंट ऑफ वुमेन. तर हा जो प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. ॲज इट इज ते बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तर टेबल दिलेला आहे आणि तो टेबल तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर बघूया काय दिलेलं आहे टेबलमध्ये. तर या ठिकाणी नेम ऑफ द सोशल रिफॉर्मर, ऑर्गनायझेशन, न्यूजपेपर, बुक, वर्क ऑफ द ऑर्गनायझेशन्स. तर तुम्हाला या ठिकाणी हा जो टेबल आहे तो सुद्धा कंप्लीट करून दिलेला आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. तर बघा पुढचा प्रश्न कोणता. तर पुढचा प्रश्न आहे ओपन एंडेड. तर ओपन एंडेड क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चन दिलेले आहेत. तर पहिलाच प्रश्न आहे, व्हॉट वूड हॅव हॅपन्ड इफ सोशल रिफॉर्म्स हॅड नॉट टेकन इनिशिएटिव्ह फॉर वुमेन एज्युकेशन. तर या प्रश्नाचं ॲन्सर जे आहे ते खाली दिलेलं आहे, तर ते राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट चेंजेस हॅव बीन मेड इन द सोशियल ऑफ वुमेन ड्यू टू एज्युकेशन्स. तर ह्या ज्या प्रश्न आहे त्या प्रश्नाचा ॲन्सरसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे.